सर्वांच्या बद्दल जेव्हा चौकशी होत्या तेव्हा तो दुरुपयोग नसून सदुपयोग होता का? असं नसून कायदा आपलं काम करतो. कोणी खरगे किंवा त्यांच्या पार्टीतल्या लोकांना मुक्तपणे भ्रष्टाचार करण्याची अनुमती देत नाही, आणि हा काँग्रेसच नाही, कोणत्याही पार्टीचा असेल. तर मला वाटतं की वन नेशन वन इलेक्शन हे या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आज याबद्दल माननीय मोदीजी निर्णय करणार आहेत की नाही मला माहित नाही. मल्लिकार्जुन खरगेने टीका केली की भाजप केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत आहे. असं आहे, एकीकडे शरद पवार साहेब सांगतात की आम्ही जर भ्रष्टाचारी असू तर आमची चौकशी केली पाहिजे, आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दल तक्रारी आल्या तर भ्रष्टाचारावर चौकशी सुरू झाली की मग दुरुपयोग वाटतो. माननीय नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना 9 तास सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना बसवून ठेवलं तर तो सदुपयोग होता. अमित भाईंना एका बनावट केसमध्ये जेलमध्ये टाकलं, तो सदुपयोग होता. मायावती असेल, सुरेश कगमाडी असेल, अखिलेश यादव असेल, अशा सर्वांच्या बद्दल जेव्हा चौकशी होत्या तेव्हा तो दुरुपयोग नसून सदुपयोग होता का? असं नसून कायदा आपलं काम करतो. ज्या चौकशी समित्या संस्था या संविधानातून ज्यांना अधिकार दिला आहे त्यांचं काम आहे चौकशी करणं, आणि चौकशीमध्ये जर निष्पन्न काही झालं नाही तर तसा अहवाल देऊन चौकशी बंद करणं. काँग्रेसचं सरकार असताना 2005 मध्ये ईडीच्या कायद्याचा जन्म झाला. तेव्हापासून 2014 पर्यंत 2200 पेक्षा जास्त केसेस झाल्या. मग आज आपण असा आरोप करणं म्हणजे देशाचा हा अप्रत्यक्ष अवमान आहे. तुमची बदल्यांची भावना, म्हणजे हे करतानाच भावना तुमची बदल्याची भावना आहे? नाही, बदल्याची भावना नाही. नॅशनल हेराल्ड मध्ये जर राहुल गांधीजी आणि सोनियाजींनी काही गडबड केली तर हे नेते आहे म्हणून त्यांना कवचकुंडल द्यायचं का, याचा देशाच्या जनतेने विचार केला पाहिजे. 5,000 कोटीचा जर घोटाळा झाला आणि या संदर्भामध्ये काही लोकांनी कंप्लेंट्स केल्या, कोर्टात केस गेली आणि कोर्टाने सुद्धा निर्दोष सोडलं नाही. कोर्टाने सुद्धा या संदर्भामध्ये आता त्यांना जमानतीवर सोडलंय. पण आपण जर असं म्हणत असाल किंवा चौकशी करायची नाही, काँग्रेसचे नेते असेल तर त्यांना काहीही करू द्यायचं, मला वाटतं की अमृत महोत्सवी वर्षात लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देत स्वातंत्र्याचा मंगल कलश कोणी खरगे किंवा त्यांच्या पार्टीतल्या लोकांना मुक्तपणे भ्रष्टाचार करण्याची अनुमती देत नाही, आणि हा काँग्रेसच नाही, कोणत्याही पार्टीचा असेल. चौकशी जेव्हा केली जाते तेव्हा शांतपणे त्या चौकशीला समोर गेलं पाहिजे. प्रक्रियेला वेग आलेला आहे, समिती गठीत करण्यात आलेली आहे, पण विरोधी पक्षानं विरोध केला आहे. नाही, विरोध करण्याचं कारण नाही. यावर तर या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा यावर चर्चा सुरू होती. 2016-17 मध्ये या बाबतीमध्ये प्रत्येक राज्याचं मतही विचारात घेतलं गेलं. महाराष्ट्राच्या कमिटीचा तर मी स्वतःच अध्यक्ष होतो. सदस्य सचिव माजी मुख्य सचिव शंकरनजी होते. प्रत्येक राज्याने आपला अहवाल द्यावा, तर्कसंगत अहवाल द्यावा. आपण आपल्या राज्याच्या वतीने अहवाल तेव्हाही दिला की 5 वर्षात विविध निवडणुकीच्या कारणांनी 315 दिवस ह्या आचारसंहितेमध्ये जातात. आपल्याला जर या देशाला जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न असेल तर 315 दिवस 5 वर्षापैकी काम बंद असेल. आपण आचारसंहितेच्या कारणांनी आणि निवडणुकीचा प्रचार, निवडणुकीच्या कालावधी यातून जाणारे दिवस विचारात घेतले तर मला वाटतं की वन नेशन वन इलेक्शन हे या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आज याबद्दल माननीय मोदीजी निर्णय करणार आहेत की नाही मला माहित नाही, पण देशाच्या सर्वच राज्याला याबद्दल आपलं मत व्यक्त करायला सांगितलं होतं. मला वाटतं की बाकी राज्यांनीही, जिथं काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत किंवा होते, त्यांनीही आपलं मत व्यक्त केलेलं असावं. या सर्व अहवालांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी कदाचित ही समिती असेल.
सर्व राज्यांचा अभ्यास करून मग सर्वांच्या सहमतीने हा निर्णय होईल. खरगेंनी आरोप केलेला आहे की पंतप्रधानांनी इंडियाचं नाव आतंकवादी संघटनेशी जोडलं. नाही, इंडियाचं नाव आतंकवादी संघटनेशी जोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पण एक गोष्ट खरी आहे, आपल्यालाही माहिती आहे की या 26 अधिक 2 28 पक्षामध्ये एक एक नेत्याचं नाव काढा. लालू प्रसादजी काढा, चारा घोटाळा. तुम्ही राहुल गांधीजी सोनियाजींचं नाव काढा, नॅशनल हेराल्ड मधली केस आहे, जमानतीवर सुटले आहे. केजरीवालचं नाव काढा, त्याची चौकशी सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने दारूचे कंत्राट त्यांनी दिले. एक एक नेता जेव्हा आपण काढतो तेव्हा तेव्हा असं लक्षात येतं की हे जी इंडी अलायन्स आहे, हे इंडी अलायन्स ही फक्त स्वार्थासाठी एकत्र आली आहे. आणि यांचे शब्दप्रयोग कसे आहे? लालू प्रसाद जी पटन्यावरून निघताना म्हणतात की मैं मुंबई जा रहा हूं, मोदी जी के नरडी पे बैठने के लिए. देशाच्या पंतप्रधानाचा अवमान, याचा अर्थ या देशाच्या जनतेचा अवमान नाही आहे का? काय शब्दरचना वापरतो? नरडीवर बसायसाठी. ते विसरत आहे ही जनता आहे, लोकशाहीच्या मार्गाने तुमच्या पक्षाला निवडणुकीत तिरडीवर घेऊन ते जाते.